आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे सिनॉलॉजी डाउनलोडमध्ये. डाउनलोड सेंटर इथं प्रोडक्ट सिलेक्ट करायचं. NS 423+. तर इथं आल्यानंतर डेस्कटॉप युटिलिटीजमध्ये जायचं आहे. इथून तुम्ही डाउनलोड असिस्टन्स करू शकता विंडोजवाला. त्यानंतर जे ऑफिसमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे डाउनलोड असिस्टन्स डायरेक्ट ओपन होतं. त्यानंतर ड्राईव्ह क्लायंट डाउनलोड. विंडोज 64 आहे कुठला आहे त्याप्रमाणे डाउनलोड करायचा. त्यानंतर अँड्रॉइड ॲप पण करू शकतो. ॲपमध्ये पाहिजे असेल तर ड्राईव्ह वगैरे. इथून नाही होत, ते ॲपमध्ये करायला. ठीक आहे, हे दोन डाउनलोड झालेले इन्स्टॉल करायचे. त्यातला ड्राईव्ह क्लायंट महत्त्वाचे. ओपन करायचा. ओके, नेक्स्ट. आय एग्री. इन्स्टॉल झालं रन सिनॉलॉजी ड्राईव्ह. आणि क्लायंट पण यूज करू शकता सिनॉलॉजी असिस्टंट. या लॅपटॉपमध्ये ऑलरेडी सिनॉलॉजी असिस्टन्स होतं, त्यामुळे अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल केलं. एकाच वायफायला कनेक्ट असेल तर सिनॉलॉजी असिस्टन्स मध्ये तो ID दिसतो, तिथून डायरेक्ट ओपन करू शकतो आपण. कनेक्ट मध्ये जायची गरज नाही लागत. हे असिस्टन्स ह्यात तुम्हाला इथं GSB क्लाउड दिसते, तर डबल क्लिक केले की डायरेक्ट फोल्डर मध्ये जाणार. ड्राईव्ह मध्ये
डायरेक्ट ओपन होतं. युजर तुमचं झालं ना. हे ओपन करण्यासाठी आहे, त्याचं काही जास्त नाही. त्यानंतर ड्राईव्ह क्लायंट कुठे गेला. अच्छा, ड्राईव्ह ओपन करूया. DRI सिनोलॉजी ड्राईव्ह क्लायंट. इथं आता आपल्याला इथून सिंक करायचं आहे. क्रिएट सिंक टास्क, सिलेक्ट फ्रॉम कनेक्शन श्रेयांश, हे ओके करायचं. इनव्हॅलिड युजर नेम, हे इथं आलेलं ते ऑटोमॅटिक येत आहे. युजर नेम सिलेक्टेड फ्रॉम टू प्रिव्हियस लिस्ट. इथं आहे, तुम्ही ऑलरेडी कनेक्टेड आहे, त्यामुळे इथं हे दिसतंय. त्यामुळे इथं रिझ्यूम केलं. सेटिंग मध्ये काय आहे की इथं सांगतो तुम्हाला, बॅकअप डेस्टिनेशन होम, बॅकअप डेस्कटॉप, हे सिनॉलॉजीचं डेस्टिनेशन आहे. आणि वेगळं डेस्टिनेशन सांगतो तुम्हाला, बॅकअप सोर्स कुठला आहे, तर अक्षता गारेचा होता बघा. हे बॅकअप सोर्स आहे तुमचा. तुमचा पूर्ण ई ड्राईव्ह करायचा आहे का. अं, सिलेक्ट करायचं, बाकी सगळं हे करायचं. त्यात माझा लॅपटॉप आहे का अजून, श्रेयांचे फोटो आहेत का यात, बर्थडे, जरा बघा असतील तर. टू बॅकअप फॉलोइंग पार्ट्स. ओके, एक काम करू, हे सर्व डिलीटच करू, जुना लॉग. क्रिएट बॅकअप टास्क नवीन करू. श्रेयांश नेक्स्ट. जुन्या ड्राईव्हचा डेटा असल्यामुळे ते येते. याला अनइन्स्टॉल करूया. हा पहिला अनइन्स्टॉल करून आता नवीन इन्स्टॉल करू. पहिला असेल तर तो अनइन्स्टॉल करून परत रिइन्स्टॉल करायचा.
ड्राईव्ह क्लायंट ओपन करायचं. सिंक टास्क आणि बॅकअप टास्क. सिंक टास्क मध्ये काय होतं, म्हणजे सिंक फाइल्स बिटवीन युअर कॉम्प्युटर अँड सिनॉलॉजी ड्राईव्ह सर्व्हर इन रिअल टाइम, आणि बॅकअप फाईल फ्रॉम युअर कॉम्प्युटर टू सिनॉलॉजी ड्राईव्ह सर्व्हर ऑन कस्टमाइज शेड्यूल. सिंक टास्क ठेवूया म्हणजे डायरेक्ट सिंक होईल रिअल टाइम. आता सिनॉलॉजी नॅस मध्ये कुठं होणार ते हे करायचं. ओके, ते एकच राहते. आणि युअर कॉम्प्युटरचा कुठला फोल्डर घ्यायचं ते इथून घ्यायचं. हा ना. ॲडव्हान्स मध्ये काय आहे, सिंक फाईल फोल्डर्स विथ प्रिफिक्स सिंक टोमॅटो फाईल फिल्टर. टेम्पररी फाईल नाही सिंक करायची गरज. फाईल फिल्टर, सिंक मोड, टू वे. ठीक आहे, डन. आता हा सगळा तिकडं सिंक होईल. तुमचा हे चालू झालं सिंकिंग. युअर कॉम्प्युटर अचीव मोर विथ सिनॉलॉजी ड्राईव्ह सिंक बॅकअप फाईल बिटवीन युअर लोकल कॉम्प्युटर अँड सिनॉलॉजी ड्राईव्ह सर्व्हर फॉर इझी अँड डायरेक्ट ॲक्सेस. आता अवेलेबल ओनली वेन यू आर ऑनलाईन, डाउनलोडेड अँड अवेलेबल ऑफलाईन, पिन परमनंटली फॉर अनरिस्ट्रिक्टेड लोकल ॲक्सेस. हे ऑप्शन आहेत त्यात. राईट क्लिक ऑन फाईल डायरेक्टली शेअर फ्रॉम युअर कॉम्प्युटर, रिस्टोर historical version to easily receive previous data. Ready to use. Open folder. हे झालं. आता तुम्ही बघू शकताय, हा तुमचा फोल्डर तयार झाला. यात सगळं येणार आता. आता विषय काय आहे, तुम्हाला सेव्ह करताना हे सगळं यात सेव्ह करायला लागणार आहे, या फोल्डर मध्ये. आपण होतोय का बघूया. आता हे तिकडं सिंक झालंय का बघूया. असिस्टंट, फाईल स्टेशन, फाईल स्टेशन कुठं आहे? हा, होम मध्ये. होम मध्ये होणार, बरोबर आहे. नाही झालेलं तर येणार, पण तसं करू नका. त्या फोल्डर मध्ये ड्राईव्ह मध्ये करा, म्हणजे ते ऑटोमॅटिक डिलीट ऍड केलं तर ऑटोमॅटिक सिंक्रोनाइज होईल. तुम्हाला हे करायची गरज लागणार नाही. आणि इथून पण तुम्ही डायरेक्ट कॉपी ह्याला करू शकता, या फोल्डरला, आपल्या प्रोजेक्टच्या. तिथून डायरेक्ट कॉपी इथून करू शकताय, कॉपी पेस्ट. म्हणजे ते इथून करायची गरज नाही. आणि ह्याचा आपण एक करू शकतो अजून. याचं मी तुम्हाला शॉर्टकट देतो. क्लाउडचं झालं. होम मध्ये याचं आहे ना, याचं इथून ड्रॅग अँड ड्रॉप इथं करायचं. आलं का लक्षात?
आणि समजा तुम्हाला ह्याचं पाहिजे प्रोजेक्टचं. समजा प्रोजेक्ट कुठला हा प्रोजेक्ट इथं डायरेक्ट जायचंय. तर हे ड्रॅग अँड ड्रॉप इथं करायचं. रिप्लेस म्हणायला लागले. तर ठीक आहे, कॉपी अँड रिप्लेस करतो. म्हणजे यात जर तुम्ही ओपन केलं ना, की डायरेक्ट तुमचा फोल्डर तो हाच डायरेक्ट ओपन होणार प्रोजेक्टचा. म्हणजे तिथे जाऊन परत फोल्डरमध्ये जायची गरज नाही. इथं दिसतंय बघा, डायरेक्ट त्या फोल्डरमध्ये जात. आता ह्यात एकदा कसं येतं बघूया. होम मध्ये हा आपण काय करू, कुठे गेलो, शिवाजी चव्हाण नाही ना काय, अर्जुन मधलं नाही ना. समजा हे कट करून आपण सिनॉलॉजी मध्ये टाकू. हे सगळं कट पेस्ट तुम्हाला इथं करायला लागेल. अच्छा, फाईल चावले. एखादा जुना कुठला तर कुठला घेऊ. एक काम करूया नवीन. हा, पटेल हा ना. कॉपी करतो परत, सरळ कंट्रोल ए करा. सगळे ऍप क्लोज केले ना, कंट्रोल ए करा आणि सरळ कंट्रोल व्ही करा. आणि मग इकडे सगळे पेस्ट झाल्यावर मग इकडचे डिलीट करा असं करा. तिकडे दिसायला लागल्यावर आलं बघा इथं. आता आलं बघा, अपडेटेड 6 फाइल्स. आता दिसेल तिकडं. ओपेराला ना, आलं बघा पटेल. हम्म. आता सेव्ह करताना सगळं त्यातच सेव्ह करा. तुमचा जो काही डेटा आहे तो सगळा त्यात करा. ठीक आहे. त्याप्रमाणे हे करून घ्या. हे रेकॉर्डिंग पण पाठवतो मी. विशालला ह्याला अपलोड करायला सांगा, युट्यूबला.